रामदंडी, a legacy of moral excellence and patriotic zeal. भारतीय सेना दल म्हटलं की प्रामुख्याने आठवण होते ती डॉक्टर बाशी मुंजे यांची. समाजात वीरवृत्ती जागृत व्हावी, संरक्षण क्षमता आणि व्यवस्थितपणा यावा यासाठी लष्करी शिक्षणाचा आग्रह धरणारे, दूरदृष्टी असणारे द्रष्टे नेते म्हणजे धर्मवीर डॉक्टर बाशी मुंजे. डॉक्टर BS मुंजे यांनी भारतीय हिंदू तरुणांना लष्करी शिक्षण देण्यासाठी 1935 मध्ये नाशिकला सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि नाशिकला 165 एकर जागेवर भोसला मिलिटरी स्कूलची सुरुवात केली. श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीत या मिलिटरी स्कूलची स्थापना केली आहे. त्यामुळे स्कूलच्या परिसराला रामभूमी असं संबोधलं जात आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा आदर्श विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी या कॅम्पस मधील राम मंदिरात प्रभू श्रीरामांची एकमेव एकट्याची कोदंडधारी मूर्ती विराजमान आहे. डॉक्टर मुंजे यांनी गेल्या 88 वर्षापूर्वी स्थापन केलेली CHMES येथे केवळ सैनिकी शिक्षण एवढा पुरताच हा विषय मर्यादित राहिलेला नसून आता संस्थेने सैनिकी शिक्षणाच्या जोडीला विविध अंगांनी हा वटवृक्ष विस्तारला. संस्थेचे NDA प्रशिक्षण, उन्हाळी प्रशिक्षण, हिवाळी प्रशिक्षण शिबिर सोबतच भोसला ॲडव्हेंचर फाउंडेशन तर्फे सर्व प्रकारचे साहस शिबिर घेण्यात येते. साहस शिबिरे म्हणजे साहस, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासाचे उत्तम व्यासपीठ. या व्यासपीठाने देशस्तरावर आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या अनेक संस्कारक्षम पिढ्या घडवल्या. नाशिकचं भोसला मिलिटरी कॉलेज हे मिलिटरीचं शिक्षण देणारं केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि देशातही प्रसिद्ध असलेलं कॉलेज. डॉक्टर मुंजे हे सुरुवातीपासूनच सशस्त्र दलातील महिलांच्या सहभागाबाबत आग्रही होते. त्या काळात मुलींसाठी सैनिकी विद्यालय सुरू करायचे त्यांचे स्वप्न आता पूर्ण झालंय. गेल्या 84 वर्षापासून भोसला येथे खास मुलींसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं जात आहे. समर मिलिटरी ट्रेनिंग कॅम्प फॉर गर्ल्स SMTC. भोसलाच्या या उन्हाळी सैनिकी प्रशिक्षण शिबिरात मुलींचा पहिल्यापासूनच सहभाग होता. मुलींचं पोलादी जिगर आणि पोलादी हात तयार करणे हे या प्रशिक्षणाचा हेतू आहे. साधारण 20 दिवसाच्या या निवासी कॅम्पचा आज पहिला दिवस. पालक आणि विद्यार्थिनी यांचा कॉलेजमध्ये उत्साहपूर्ण प्रवेश. सेमिनार हॉलमध्ये प्राचार्य आणि शिक्षक हे कॅम्पमध्ये दिले जाणारं प्रशिक्षण, सुविधा याबाबत पालकांना सविस्तर माहिती देतात. 20 दिवसांसाठी मुलींजवळील फोन पालकांकडे जमा केला जातो. मुली आई वडिलांपासून दूर भोसलाच्या हॉस्टेलमध्ये राहणार म्हणून पालक जरा चिंताग्रस्त. मात्र आपल्या मुली सुरक्षित हातात आहे याची खात्री पालकांना यावेळी करून देण्यात येते. We have a collaboration with गुरुजी हॉस्पिटल. जब जरूरत हो, बहुत ही इमरजेंसी है तो हमारे पास रेस्क्यू वैन है. त्या आता कुठेही स्वतंत्रपणे राहू शकतात. तो कॉन्फिडन्स बिल्डिंग करणं हा या कॅम्पचा एक भाग आहे. त्याशिवाय त्यांना जे सेल्फ डिफेन्स आम्ही शिकवतो आहे किंवा योगा शिकवतो किंवा अन्य गोष्टी जे शिकवतो याच्यातनं त्यांचा शारीरिक कणखरपणा आणि तसाच मानसिक कणखरपणा हा त्यांच्यामध्ये विकसित व्हावा हा आमचा उद्देश आहे. आणि यातून एक सशक्त नारी घडावी आणि त्या सशक्त नारीनं हा भारत सशक्त करावा ही आमची अपेक्षा आहे. रामदंडी म्हणून ज्या वेळेला आपण त्यांच्याकडे पाहतो त्यावेळेला अग्रतश्चतुर वेदाः पृष्ठतः सशरम धनु इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि. याचा अर्थ असा की प्रभू रामचंद्र हे ज्याच्या मुखातून 4ही वेद आहेत आणि ज्याच्या पाठीवर धनुष्यबाण आहे, जो ब्रह्मविद्येने पारंगत आहे आणि म्हणजे शास्त्रविद्येने पण पारंगत आहे आणि शस्त्रविद्येने पण पारंगत आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारची एक कपॅसिटी आहे की शाप अथवा शर या दोघांनी एखाद्याला जो कोणी व्यक्ती अडचणीत आणत असेल किंवा तो त्या व्यक्तीला त्याच्या क्षमतांशी खेळत असेल तर त्यांना त्या ठिकाणी तो यमसदनी पाठवू शकतो. तात्पर्य असं की त्या प्रकारचे असणारे सगळे गुण, कौशल्य अगदी ब्रह्मविद्या किंवा शास्त्रविद्या, शस्त्रविद्या हे या मुलींमध्ये
रुजवलं जावं, त्या स्वतःसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वसंरक्षित बनाव्यात, जिला स्वतः आत्मनिर्भर बनून ती समाजामध्ये अत्यंत ताठमानेने चालू शकेल. त्याचबरोबर या विकसित राष्ट्राच्या किंवा भारताच्या नावलौकिकात भर घालू शकेल अशा प्रकारची एक तरुणी तयार करणं हे या कॅम्पच्या पाठीमागचं मोठा उद्देश आहे. SMTC म्हणजे आयुष्याला वळण देणारा एक प्रेरणादायी प्रवास असल्याचा अनुभव अनेक पालकांनी यावेळी शेअर केला. ला तर कॉन्टॅक्ट अजिबात नव्हता 15 दिवस. कॉन्टॅक्ट होणार नाही, आपल्याला अपडेट्स कसे कळणार. रोज फोटो येतात, रोज अपडेट्स कळतात, रोज मुलींचे हसरे चेहरे आपल्याला दिसतात. त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. आणि 21 दिवसांनी जेव्हा आपण इथे येतो तेव्हा जेव्हा संध्याकाळचा कल्चरल प्रोग्राम, सकाळची परेड जेव्हा बघतो तेव्हा खूप भारावून जायला होतं. I had come to leave my child in this organization, and last 35 years back also I was the part of this organization. I also did the summer camp, and from that day onwards it is nothing like, it's like boasting about this college or something. It was a breakthrough for me in my life. So that the knowledge, the confidence, the activity, the boldness, what I achieved from this place, it helped me throughout my life. या शिबिरात सकाळी 6 ते रात्री 7 वाजेपर्यंत मुलींना स्विमिंग, घोडसवारी, फायरिंग, रायफल शूटिंग, सेल्फ डिफेन्स, जिम्नॅस्टिक, डिझास्टर मॅनेजमेंट अशा विविध विषयांचं प्रशिक्षण दिलं जातं. मुलींकडून प्रॅक्टिस करून घेतली जाते. मुलींमधील साहसी भावना जागृत करणे हा यामागील मुख्य उद्देश. सोबतच टीम बिल्डिंग सारख्या ऍक्टिव्हिटीज जरूर करून घेतल्या जातात. सकाळी पौष्टिक नाश्ता, दुपारी आणि रात्री पोटभर जेवणाची व्यवस्था मेसमध्ये केली जाते. हा कोर्स मला तरी असं वाटतं की प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये एकदा तरी यावा, कारण की तो जो चेंज आहे आत्ताच्या घडीला खूप गरजेचा आहे. ही मुलगी जी असते ती एक नाजुका आहे किंवा मग ती फक्त शास शृंगार करणारी आहे, तर ह्या जगामध्ये आत्ता तेवढंच फक्त लिमिट नाही राहिलेलं आहे. त्यांना जगाला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला सामोरं जाण्यासाठी आपण ह्या कोर्समध्ये त्यांना प्रिपेअर करतो. दोन्ही बाजू मुलीच्या ज्या आहेत त्या डेव्हलप झाल्या पाहिजे आणि आपण दोन्ही बाजूंना एका पद्धतीने बॅलन्स करतो आणि त्या पद्धतीनेच हा कोर्स पूर्णपणे त्यांच्याकडनं करून घेतो. याचे फायदे विविध आहेत. एक तर त्यांचा एक गोल सेट होतो की त्यांना नक्की पुढे जाऊन करायचं काय आहे. जे आपण मोटिवेशनल लेक्चर्स देतो त्यामध्ये व्हेरियस टॉपिक्स असतात, जसे सायबर सिक्युरिटी झालं, नंतर करिअर इन आर्म फोर्सेस झालं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झालं, किंवा मग गुड टच बॅड टच किंवा मेडिकल हायजीन, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. त्यामुळे त्यांचं करिअर एक पाथ ते कसं निवडू शकतात तेही त्यांना कळून जातं, कारण आपले रिसोर्स पर्सन वेगवेगळ्या फॅकल्टीमधनं वेगवेगळ्या पाथचे आलेले असतात. उछलना है, बाएं देने से बाएं हाथ में लेना है और साथ ही बाएं पैर आगे करना है. ले रे? यस सर. उसके बाद ये बट को आपने इस बगल में दबाना है. समझ में आया? यस सर. दबाते हुए एक हाथ की तख्ती बैरल के आगे मारनी है. बैरल के आगे मारने के बाद बैरल थोड़ा सा डाउन हो जाता है. समझ में दिख रहा है क्या? यस सर. बैरल थोड़ा डाउन होता है. डाउन होने के बाद बैरल को इस जगह पे कस के पकड़ना है और साथ ही बैरल को मोड़ना है. इसका मतलब ये हो गई आपकी भर की कार्रवाई. SMTC या समर कॅम्पमुळे मुलींमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो. त्यांना सेल्फ डिफेन्सचं पण प्रशिक्षण या कॅम्पद्वारे मिळले जाते. आणि याचा दुसरा असा एक फायदा आहे की या मुलींना जर आर्मी जॉईन करायची असेल तर त्यांना हे बेसिक ट्रेनिंग म्हणून खूप जास्त महत्त्वाचं ठरू शकतं. आणि समाजात वावरताना या मुलींना कधीही आपण मुलगी आहोत ह्यातून ते थोडं वेगळं निघू शकतात आणि माणसाच्या बरोबरीनं समाजात वावरू शकतात. SMTCच्या माध्यमातून ट्रेनिंग घेण्यासाठी मुली देखील तेवढ्याच उत्सुक आहेत. मैं यहाँ पे स्पेशली मिलिट्री की जो ट्रेनिंग्स होती है इसमें मुझे बहुत सारा इंटरेस्ट था, इसलिए मैं आई हूँ. मुझे मिलिट्री की कैसी होती है, क्या होती है, मुझे बचपन में मिलिट्री का बहुत शौक था. उनकी जो फायर गन्स होती है उनका जो लाइक मूवीज़ में बहुत देखा है, तो मुझे एक बार उनकी ट्रेनिंग सीखनी थी, इसलिए मैं यहाँ आई हूँ. एंड मेरा आने का रीज़न स्पेशली मेरा सेल्फ कॉन्फिडेंस बहुत लो है, या तो स्टेज फियर भी बहुत है मुझे, तो मुझे वो डेवलप करना है. स्पेशली दिस इज़ द बेस्ट स्टेज की जिस स्टेज में आप जो जितना भी ग्रास्प कर सकते हो उतना ग्रास्प कर सकते हो. इसलिए मोस्ट ऑफ द थिंग मेरे पर्सनल डेवलपमेंट के लिए मैं यहाँ आई हूँ. मैं इस मिलिट्री समर कैंप में उसके लिए आई हूँ ताकि मैं एक्सपीरियंस कर सकूँ कि जो मिलिट्री के लोग रहते हैं, जो आर्मी मैन होता है, वो कैसे उनकी ट्रेनिंग रहती है और जो उनका डिसिप्लिन रहता है
और जो उनका कॉन्फिडेंस रहता है, वो जो अंदाज से चलते हैं, वो भी मैं एक्सपीरियंस करना चाहती हूँ। और आई एम वेरी थैंकफुल कि मैं आज आ पाई हूँ यहाँ पे। और आई वुड रिकमेंड कि जितने भी टीनेजर्स हैं जो टाइम स्पेंड करना चाहते हैं और उससे कुछ सीखना चाहते हैं, तो वो डेफिनेटली यहाँ पे आ सकते हैं। मैंने इसमें एनरोल किया क्योंकि मुझे इधर के हॉर्स राइडिंग, राइफल शूटिंग, ऐसे जो मिलिट्री एक्टिविटीज़ प्रोवाइडेड थे उसमें बहुत इंटरेस्ट था। एंड उन एक्टिविटीज़ के अलावा भी इधर बहुत हमें डिसिप्लिन, सेल्फ सैक्रिफाइस और बेसिकली आर्मी ट्रेनिंग सीखने के लिए अपॉर्चुनिटी मिलती है। और so far the experience has been really great and I really recommend if you want to get disciplined. Shooting, fire. स्वयंनियंत्रण, वेळेचे व्यवस्थापन, बदलाला सामोरे जाणे, स्वयंशिस्त याबरोबरच शारीरिक आणि मानसिक विकास हा अशा काटेकोर प्रशिक्षण आणि सवयींद्वारेच साधता येतो. मुलींमधील कलागुणांना वाव देण्यासाठी शेवटच्या दिवशी कल्चरल इव्हेंट घेतला जातो. त्याची प्रॅक्टिस रोज रात्री मुलींकडून करून घेतली जाते. शस्त्र आणि शास्त्र यामध्ये पारंगत असलेले प्रभू श्रीराम यांचा आदर्श नव्या पिढीमध्ये रुजवण्याचा हा प्रयत्न. म्हणून येथील प्रशिक्षणाचा लाभ घेतला की त्याला रामदंडी संबोधले जातं. आयुष्यभरासाठी ही अजून एक ओळख निर्माण होते. मुझे स्टार्टिंग से ही बहुत लाड प्यार से रखा गया है. आधी मी अशी एकदम एकटी असायचे, अशी शांत असायचे. बिफोर आय वॉज अ व्हेरी लाईक आय एम अ डरपोक, सो आय यूज्ड टू गेट स्केर्ड फॉर ईच अँड एव्हरीथिंग. आय लाईक if a teacher calls, tells me to stand up and tell good morning, I was like no, I won't tell. मला आधी खूप लोकांशी अजिबात बोलता यायचं नाही. मी एकटी असायचे. आधी म्हणजे मला दुसऱ्यांसमोर बोलून दाखवणं किंवा माझे जे स्किल्स एक्सप्रेस करणं, हे मला खूप भीती वाटायची. बहुत बड़ा अंतर है क्योंकि वहाँ वाली ध्रुवी बहुत डिपेंडेंट थी अपने मम्मी पापा के साथ, अपने फ्रेंड्स के ऊपर, सब जगह पे बहुत डिपेंडेंट थी. इधर आके हम लोग को जब इंडिपेंडेंट होना पड़ा तभी पता चला कि कैसे रहा जाता है अकेले में. इंडिपेंडेंस मिलती है तभी जो एक्सपीरियंस होता है वो यहाँ आके मिला है. हो, मी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागले, म्हणजे स्वतःची मतं मांडायला लागले आणि एकदम बोल्ड वगैरे अशी मी झाले. म्हणजे मी शांत नाही आहे, पण मी आता एकदम बिंदास बोलते वगैरे असं काही. After coming here, I thought that why should I care about others? I should care about myself first. I was like, okay, first I'll care about myself, then others. Slowly I came out of my fear and I became more strong. And I used to shout at home like, even my brothers used to come and fight with me, I used to fight back. I became more stronger rather than being so weak and low. इकडे आल्यावर सगळ्यात आधी माझी ॲज अ पर्सनॅलिटी खूप डेव्हलपमेंट झाली. इथे आल्यावर मोबाईलची आठवणही येत नाही, कारण आम्ही दिवसभर इतके सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज्ड असतो की विसरून जातो मोबाईलला, जसं आमचं घरी अजिबात होत नाही. आणि घरी सुट्टी संपल्यावर आम्ही जे पिझ्झा, बर्गर वगैरे खायचो तसं इथे अजिबात खात नाही. इथे खूप हेल्दी फूड खातो. मला नवीन कॉन्फिडन्स बिल्ड झाला की मी जे काही शिकायला घेईन आणि माझ्यामध्ये जर जिद्द असेल तर मी काही करू शकते. रामदंडीच्या अनेक पिढ्या आता तयार झाल्या. यामध्ये आजी, पणजोबा, आई, वडील, मावशी, काका अशांचा देखील या शिबिरांमध्ये सहभागी झाले होते. त्यातूनच प्रेरणा घेऊन सैन्यात अधिकारी व अन्य पदावर गेलेल्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. Myself, Captain Sanjay Trimbak Udalmugle, presently working in Maharashtra Maritime Board as a regional port officer, and I've been a captain on the ship for 23 years and presently serving for last 8 years in state government of Maharashtra. I always felt that my child should also, after some years, that is maybe after 9th standard, 10th standard, she should again come to this college and gain the same experience what made me fulfilled in my life. So friends, the women empowerment is on the way. Women are leading our country and the world. It's a message to all the
parents, definitely you should tell or you should encourage our daughters to participate in this kind of such activity where a lot of things have been taught, like horse riding, rifle shooting, then karate, yogas, discipline, which is required in our day-to-day life. Definitely after attending this course, our child will have a different identity in the society. या प्रशिक्षणानंतर प्रत्येक जण सैन्यात जाईलच असे नाही. पोलीस, प्रशासकीय, खेळ अशा विविध सेवांमध्ये रामदंडींचा सहभाग उल्लेखनीय आहे. रामभूमी परिसरात घालवलेले 15 दिवस किंवा महिना हा आयुष्यभराचा ठेवा असतो. आदर्श वर्तन आणि राष्ट्रप्रेमाचा वारसा म्हणजे रामदंडी.